Hello everybody. I hope you are liking my recipes. आज आपण बनवूया माझ्या मदर इन लॉचे संगाती शिप्यांचं ग्रीन आंबट. अप्रॉक्सिमेटली 1 किलो शिप्या घेतले त्याला फ्रीजरमध्ये ठेवल्या 4-5 घंटे. मग त्याचे हाफ ओपन होतं. तुम्हाला करीमध्ये अगर हाफ शेल घालायचं असेल तर हाफ काराचं, त्यामध्ये बघायचं काय कचरा असेल तर, आणि काराचं. त्याला आम्हाला अशी बारीक चिंबोरी मिळली ती त्यामध्ये. आणि त्याचे जे जॉईंट पार्ट असते त्याला ट्रान्सपरंट स्किन आहे, ती आपल्याला नखाशी वरून काराची असते. तुम्ही गोले पण घालू शकता, नाही तर हाफ शेल जे संगाती गोले घालूनची पण करी करू शकता. मग अर्धा ग्लास पाणीमध्ये 4-5 शिप्या घालूनशी शेक करायचं. काय कचरा असेल एक्स्ट्रा तर निघून जाते. आणि त्याला वायला ठेवायचं. मग आपण वाटण घेतलं आहे. वला नारोल, सुका नारोल, 15 पाकल्या लसूण, 2 इंच आलं, हल्दी, जिरं, गरम मसाला 1 टेबलस्पून इच, मिरच्या 10 आणि कोथिंबीर. मग तो पाणी घातला, स्ट्रेन करूनशी वाटलेला मसाला, 2 चमचे तेल, मीठ आणि जरा रस पाहिजे तेवढा पाणी घालायचं. आणि हाताशी मस्त त्याला मिक्स करूनशी कुकरमध्ये 1 सिटी घ्यायची. अगर तुम्हाला टाईम नसेल फ्रीजरमध्ये ठेवायला तर अर्धा ग्लास पाणीमध्ये त्याला बॉईल करायचं 10 मिनटं. आणि मग ते शेल ओपन होतं. आणि सेम वे यू कॅन मेक द करी. राईसनं रोटीची सक्ती एकदम यम. तुम्हाला रस आंबट पाहिजे असेल तर थोडी चीज पण मसाल्याची संगती ॲड करू शकता.